निधी कंपनी ही एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजमधील एक महत्त्वाची वित्तीय संस्था म्हणून अलीकडच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात या संस्था देशभरात वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तथापि हा एक नवीन संस्था प्रकार असल्यामुळे या संस्थेबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे समज आणि गैरसमज असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निधी कंपनी म्हणजे काय, निधी कंपनी रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस व निधी कंपनी जी कार्य करू शकते व जी कार्य तिच्यासाठी रिस्ट्रिक्टेड आहेत, अशा दोन्ही बाबीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. निधी कंपनीची जर आपण डेफिनेशन पाहिली तर ही एक कंपनीज ॲक्ट 2013 मधील सेक्शन 406 नुसार स्थापन होणारी ही एक विशिष्ट प्रकारची संस्था असून या संस्थेसाठी असणारा जो बिझनेस आहे तो जर आपण पाहिला, कोर बिझनेस इज बॉरोइंग अँड लेंडिंग मनी बिटवीन देअर मेंबर्स. ही एक अशी संस्था आहे की जी कंपनी ॲक्टनुसार स्थापन होते. कंपनी ॲक्टमधील सेक्शन 406 मधील तरतुदीनुसार या संस्थेची स्थापना होत असते व ही संस्था पैसे बॉरो करणे आणि त्याचबरोबर पैसे लेंडिंग करणे या दोन महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणारी, म्हणजे त्यांचा कोर बिझनेस असणारी ही एक संस्था आहे. परंतु याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की ही आपल्या फक्त मेंबर्सकडून पैसे घेत असते आणि मेंबर्सलाच कर्ज पुरवठा करण्याचं कार्य करत असते. या संस्थेचं नियंत्रण हे प्रामुख्याने मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याकडे आहे. त्यांच्या रेग्युलेशनचे संपूर्ण अधिकार या संस्थेकडे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअरकडे असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. काही लोकांच्या मध्ये या संस्थेबद्दल एक महत्त्वाचा जो गैरसमज आहे तो म्हणजे निधी कंपनी स्थापन करण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेणं आवश्यक आहे, असा एक गैरसमज आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निधी कंपनी स्थापन करण्याकरिता किंवा ती ऑपरेट करण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कारण निधी कंपनी ही एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजेच NBFC आहे आणि ती बँकिंग संस्था नाहीये. बँकिंग संस्था म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील तरतुदीनुसार जी बँकिंग कंपनी म्हणून जिची स्थापना होते, अशा संस्थेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स किंवा परवाना देण्याचे धोरण आहे आणि त्यानुसार त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवाना घेणं हे बंधनकारक आहे. मात्र निधी कंपनी जो बिझनेस करणार आहेत किंवा त्यांना जो बिझनेस अलाउड करण्यात आलेला आहे तो फुल फ्लेज्ड बँकिंग बिझनेस नाही आणि त्यामुळे निधी कंपनीला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन घेण्याची आवश्यकता नाही. मात्र या कंपन्या किंवा या निधी कंपन्या ज्या आहेत त्या बँकिंग संस्थाप्रमाणे डिपॉझिट कलेक्ट करणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणं ही दोन महत्त्वाची कार्य करू शकतात आणि त्यामुळे यांचं कामकाज जर आपण पाहिलं तर ते बँकिंग सदृश्य आहे आणि त्यामुळे हा गैरसमज काही लोकांच्या मनामध्ये आहे. मात्र निधी कंपनी स्थापन करण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, कारण ती एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. याचं संपूर्ण नियंत्रण हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. निधी कंपनी रजिस्टर करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या बाबी आज आपण समजून घेणार आहोत. बेसिकली त्या ठिकाणी निधी कंपनी स्थापन करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या संस्था किंवा जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना याच्याविषयी फारशी माहिती नसते आणि त्यामुळे ही कंपनी रजिस्ट्रेशन करण्याबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येतात. तथापि मी आपल्याला एक महत्त्वाचा सल्ला देईन की निधी कंपनी स्थापन करावयाची असल्यास निधी कंपनीकरिता एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी जर आपण कन्सल्टंट म्हणून जर अपॉइंट केलेला असेल तर रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती बऱ्याच वेळेला आपल्याला अधिक सुखकर होते. परंतु जर आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी आपल्याला जर अपॉइंट करायचा नसेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या परिसरामध्ये असणारे जे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल, बँकिंग रेग्युलेशन्स असतील किंवा या संदर्भात कामकाज करणारे काही तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्यांची काही मदत आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तथापि याच्यामध्ये पुढील संपूर्ण प्रक्रियेकरिता आपल्याला एक चार्टर्ड अकाउंटंटची आवश्यकता असतेच आणि त्यामुळे रजिस्ट्रेशन पासूनच जर आपण एखादा चार्टर्ड अकाउंटंट या निधी कंपनीकरिता कन्सल्टंट म्हणून जर अपॉइंट केलेला असेल तर ही संपूर्ण पुढील प्रोसेस जी आहे ती अधिक त्या ठिकाणी सुखकर होण्यासाठी मदत होत असते आणि त्यामुळे की त्या ठिकाणी या निधी कंपनी स्थापन करण्याकरिता जे काही महत्त्वाचे टप्पे किंवा महत्त्वाचे जे काही बाबी आहेत की ते आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने की या कंपनीची स्थापना जर करावयाची असेल तर आपल्याला बँक या कंपनी ॲक्ट 2013 मधील
या तरतुदीनुसार किमान 3 डायरेक्टर म्हणजे संचालकांची आवश्यकता असते व 7 भागधारक म्हणजे शेअर होल्डरची ही त्या ठिकाणी आवश्यकता असते. जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात मेंबरशिपची आवश्यकता असणार नाही. म्हणजे 3 संचालक आणि 7 भागधारक एवढ्या व्यक्ती एकत्र येऊन की त्या ठिकाणी कंपनीची स्थापना करू शकतात. ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. म्हणजेच कंपनी ऍक्ट 2013 मधील तरतुदीनुसार स्थापन होणारी ही एक सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी या स्वरूपाची कंपनी असेल की हिचे भाग आपण इतर व्यक्तींना भविष्यात आपण देणार आहोत. या कंपनीची स्थापना करण्यासाठी आपल्याला किमान जे ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल जे आहे ते त्या ठिकाणी 5 लाख रुपये हे निर्धारित करण्यात आलेलं आहे. परंतु संपूर्ण पुढील प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर सुरुवातीच्याच कालावधीमध्ये की आपण जर 10 लाख किंवा 15 लाख रुपये एवढं ऑथोराइज्ड कॅपिटल जर आपण प्रिस्क्राईब करून ठेवलं तर पुढील प्रक्रियेमध्ये आपल्याला होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ते कमी होऊ शकतात. किंबहुना पुढील जे काही वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन करण्यासाठी असेल किंवा अलोकेशनसाठी असेल की हे भांडवल आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. जे सुरुवातीच्याच कालावधीमध्ये की आपण जर ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल 10 किंवा 15 लाख रुपये ठेवलं तर पुढच्या प्रक्रियेसाठी आपल्याला मदत होऊ शकते. सांगण्याचा महत्वाचा भाग म्हणजे जरी मिनिमम ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल हे 5 लाख रुपये एवढं निर्धारित करण्यात आलेलं असलं तरी यापेक्षा अधिक ऑथोराइज्ड कॅपिटल आपण ठरवून घेणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढील 1 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे कंपनी स्थापन झाल्यानंतर की आपल्याला निधी कंपनी सुरू करण्यासाठी जे काही पुढच्या प्रोसेस आहेत त्या संपूर्ण प्रोसेससाठी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला किमान 200 मेंबर्स त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे की ज्यांना आपण भागधारक असं आपण म्हणू शकतो. जे जेव्हा आपण कंपनीची स्थापना करत असतो त्याच वेळेला जे प्रोबॅबल शेअर होल्डर्स आहेत किंवा जे काही त्या ठिकाणी आपण ठरवलेल्या काही व्यक्ती आहेत की ज्या या निधी कंपनीमध्ये भागधारक होऊ इच्छितात किंवा होण्याची शक्यता आहे की अशा व्यक्तींची लिस्ट आपण तयार करून ठेवणं आवश्यक राहतं. कारण त्यानंतरच्या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला ही प्रक्रिया सुरू करावी लागत असते आणि किमान 200 मेंबर्स हे आपल्याला करणं अत्यावश्यक आहे. तर यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग असा आहे की निधी कंपनीची स्थापना करत असताना किंवा तिचं रजिस्ट्रेशन करत असताना या कंपनीचं नाव या देशातील कोणत्याही बँकेप्रमाणे किंवा या देशातील कोणत्याही नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या सिमिलर नाव त्या ठिकाणी आपलं असू नये हा एक त्याच्यामधला महत्वाचा क्रायटेरिया आहे. जे जे नाव आपण रजिस्टर करू ते युनिक असलं पाहिजे. म्हणजे ते कोणत्याही इतर वित्तीय संस्थेला समकक्ष असणारं नाव त्यामध्ये असता कामा नये अशी एक अट त्या ठिकाणी घातली जाते. कारण याच्यामधून कदाचित अल्पशिक्षित व अशिक्षित लोक जे आहेत की त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. कारण जर आपण एखाद्या बँकेप्रमाणे किंवा एखाद्या वित्तीय संस्थेप्रमाणे जर आपण आपल्या निधी कंपनीचं नाव जर ठेवलेलं असेल तर त्यांना असा भास होण्याची शक्यता असते की त्या बँकेची किंवा त्या वित्तीय संस्थेची सबसिडियरी किंवा अलाइड ऑर्गनायझेशन आहे की काय आणि त्याच्यामधून काही फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता असते. काही राज्यामध्ये असे प्रकार झालेले दिसून येतात आणि म्हणून ही एक महत्वाची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे की निधी कंपनीचं नाव हे युनिक असायला पाहिजे. हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर पुढील 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं जे नेट ओन कॅपिटल जे आहे फंड जे आहेत हे फंड्स त्या ठिकाणी किमान 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक व्हायला हवेत. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपलं शेअर कॅपिटल किमान 5 लाख रुपये मात्र त्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याकडे 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक स्वतःचे जे काही फंड्स आहेत ओन फंड जे आहेत ते त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. ही एक महत्वाची तरतूद त्याच्यामध्ये. त्याचबरोबर की या कंपनीच्या रजिस्ट्रेशन करिता की आपल्याला डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि त्याकरिता तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटवरती स्पाइस हे जे पोर्टल आहे या पोर्टलवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. ही एक सिंपल प्रोसेस आहे परंतु त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना आपल्या कंपनीचं नाव त्याचबरोबर आपले डायरेक्टर्स आणि त्यांचे जे डिजिटल सिग्नेचर्स आहेत त्या डिजिटल सिग्नेचर्स आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करणं आणि ते अप्रूव्ह करून घेणं हे आवश्यक असतं. याकरिता आपण कन्सल्टंटची मदत घेऊन देखील ही प्रक्रिया पुढील कालावधीमध्ये आपण पूर्ण करू शकतो. या काही महत्वाच्या मिनिमम काही बाबी आहेत की ज्या निधी संस्थेची रजिस्ट्रेशन करणं किंवा त्याच्या फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. त्यानंतर या निधी कंपनीची स्थापना करण्याकरिता आवश्यक असणारी काही कागदपत्र जी आहेत त्याची एक महत्वाची लिस्ट आहे. ही लिस्ट जर आपण पाहिली तर सर्वात महत्वाचं म्हणजे डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर की ज्याला आपण डिजिटल सिग्नेचर असं आपण म्हणतो. ही डिजिटल सिग्नेचर क्लास 2 या प्रकारामधील डिजिटल सिग्नेचर आपल्याला परचेस करून घ्यावी लागतात आणि ते आपल्याला त्या ठिकाणी रजिस्टर करायचे आहे.
अर्थात कोणत्याही चार्टर्ड अकाउंटंट किंवा एखादी डिजिटल सिग्नेचर प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून की आपण आपल्या निधी कंपनीसाठीचे जे डायरेक्टर्स आहेत की त्यांच्या डिजिटल सिग्नेचर्स आपण घेऊ शकतो. या डिजिटल सिग्नेचर्स क्लास 2 या प्रकारामधील असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व डायरेक्टर्सचे पॅन नंबर्स असायला पाहिजेत. जे शेअर होल्डर्स आपण करणार आहोत की त्यांचे पॅन नंबर्स पाहिजेत. त्यांचे रेसिडेन्शियल प्रूफ्स आपल्याला आवश्यक आहेत. त्याचबरोबर त्यांचे फोटोग्राफ्स आपल्याला आवश्यक आहेत. की या काही कॉमन बाबी आहेत की ज्या इतर प्रक्रियेसाठी देखील आपल्याला आवश्यक असतात. म्हणजे जसे की आपल्याला फोटोग्राफची आवश्यकता असते. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल की या काही गोष्टी जशा बँकेच्या अकाउंट ओपनिंगसाठी आवश्यक आहेत की तशाच काही बाबी आहेत की या सर्व बाबी या ठिकाणी आवश्यक आहेत. त्याचबरोबर की आपली जी निधी कंपनी जी आहे ती जर आपण त्या ठिकाणी दुसऱ्याच्या जागेमध्ये सुरू करणार असू तर त्यासाठीचं रेंट ॲग्रीमेंट असेल, लीज ॲग्रीमेंट असेल, जे काही रजिस्टर्ड आपलं ऑफिस असणार आहे त्यासाठीचं, तर त्याची कॉपी आपल्याला याच्यामध्ये जोडावी लागेल. आणि जर स्वतःची जागेमध्ये, स्वतःच्या इमारतीमध्ये जर आपण निधी कंपनी सुरू करणार असू तर त्या संदर्भातले जे काही स्वतःचे ओनरशिप बाबतची जी काही इन्फॉर्मेशन आहे आणि त्याबाबतचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी त्यासोबत जोडणं आवश्यक राहतं. त्याचबरोबर आपल्या निधी कंपनीचा जो काही मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे तो देखील आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. आर्टिकल ऑफ असोसिएशन आपल्याला आवश्यक असणार आहे. या सगळ्या गोष्टी की आपल्याला या संस्थेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, निधी कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी हे आवश्यक असणार आहे. आणि या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या सर्व डॉक्युमेंट्स सहित आपल्याला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या ही जी वेबसाईट आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहेत, या स्क्रीनवरती जाऊन या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. म्हणजे ही एक रजिस्ट्रेशनची एक सिंपल प्रोसेस आहे. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काही अडथळे आपल्याला वाटणार नाही. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर की आपल्याला त्या ठिकाणी प्रथमतः आपल्या निधी कंपनीचं एखाद्या कोणत्याही शेड्युल्ड बँकेमध्ये आपलं अकाउंट ओपन करून घेणं हे मॅन्डेटरी आहे. कारण पुढील सर्व ट्रान्झॅक्शन करिता की आपले जे काही बॅलन्स आहेत किंवा आपले जे काही असणारे फंड्स आहेत ते मेंटेन करण्याकरिता आपल्याला एखाद्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागेल. हे अकाउंट ओपन करण्याबरोबरच आपल्याला त्या ठिकाणी एक ऑडिटरची नियुक्ती आपल्याला करावी लागेल. जेव्हा तुम्ही या निधी कंपनीची पहिली बोर्ड मीटिंग घ्याल, संचालक मंडळाची मीटिंग घ्याल, त्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये आपल्याला असं अकाउंट ओपन करण्याबाबतचा ठराव पास करावा लागेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या निधी कंपनीच्या ऑडिट करिता ऑडिटरची नियुक्ती करावी लागेल. आपल्याला चार्टर्ड अकाउंटंटची त्या ठिकाणी नियुक्ती करावी लागेल. आणि त्यानंतर पुढील कालावधीमध्ये आपल्याला NDH1, NDH2, NDH3 आणि NDH4 हे 4 वेगवेगळे फॉर्म्स त्या ठिकाणी ड्युरिंग द कोर्स आपल्याला भरावे लागत असतात. तर यामधला पहिला जो NDH1 जो आहे की तो त्या ठिकाणी कंपनी स्थापन झाल्याबाबतचं हे त्या ठिकाणी माहिती प्रसारित करणारा हा एक फॉर्म आहे की तो त्या ठिकाणी 90 दिवसाच्या आत की आपल्याला त्या ठिकाणी तो भरणं आवश्यक आहे. त्यानंतर NDH2 जो आहे यामध्ये जर तुम्हाला 90 दिवसाच्या कालावधीमध्ये ही माहिती सबमिट करता येणं शक्य नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी NDH2 जो आहे तो एक्सटेन्शन करिताचा फॉर्म आहे की ज्यामध्ये तुम्हाला 200 मेंबर करता आलेले नसतील आणि त्यासाठी तुम्हाला आणखी वाढीव कालावधी जर आवश्यक असेल तर तो वाढीव कालावधी मागण्याकरिता की तुम्हाला NDH2 चा फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी भरून देणं आवश्यक आहे. त्यानंतर NDH3 जो आहे तो त्या ठिकाणी या कंपनीचे हाफ इयरली रिटर्न्स जे आहेत ते रिटर्न्स फाईल करण्याबाबतचा हा फॉर्म आहे की या फॉर्मच्या थ्रू की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या निधी कंपनीचे जे हाफ इयरली रिटर्न्स आहेत म्हणजे तुमच्याकडे असणारे डिपॉझिट्स असतील, तुमच्याकडचे मेंबर्स असतील, जे तुम्ही कलेक्ट केलेलं पेडअप कॅपिटल असेल, तुम्ही दिलेले लेंडिंग्स असतील, या संपूर्ण ज्या काही वेगवेगळ्या प्रोसेस आहेत की तुमच्या निधी कंपनीशी संदर्भात थोडक्यात तो एक हाफ इयरली प्रोग्रेस रिपोर्ट आपण म्हणू शकतो की तो तुम्हाला त्या ठिकाणी हाफ इयरली रिटर्नच्या माध्यमातून तुम्हाला सबमिट करणं हे आवश्यक आहे की ज्याला आपण NDH3 फॉर्म असं आपण म्हणतो. NDH4 जो आहे तो डिक्लेरेशन ऑफ निधी कंपनी म्हणजे तुमची संस्था स्थापन झाल्याबाबतचं हे एक कम्प्लीट डिक्लेरेशन आहे की जे तुम्हाला डिक्लेरेशन या NDH4 फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर की दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे नेट ओन फंड आणि डिपॉझिट रेशो जो आहे तो 1:20 या प्रमाणात मेंटेन करता येतो आणि तो त्या ठिकाणी स्टँडर्ड नॉर्म हा त्या ठिकाणी ठरवून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही लोकांच्या मनामध्ये व्याजदराच्या बाबतची एक शंका असते. व्याजदराच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर डिपॉझिटचे व्याजदर त्याचबरोबर कर्जावरचे व्याजदर या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकांच्यासाठी किंवा NBFC करिता जे काही सर्क्युलर्स जारी करत असते
त्या संपूर्ण सर्क्युलरचं इम्प्लिमेंटेशन किंवा एक्झिक्युशन जे आहे हे निधी कंपन्यांना देखील करावं लागतं, कारण निधी कंपन्या या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या कंपनी आहेत आणि NBFC साठी जे जे काही दिशानिर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दिले जातात ते सर्व त्या ठिकाणी पालन करणं, त्याचं एक्झिक्युशन करणं हे निधी कंपनीवरती देखील बंधनकारक आहे. त्याचबरोबर GST ऍप्लिकेबल आहे की नाही याबद्दल देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या निधी कंपनीच्या बाबतीमध्ये येत असतात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे इंटरेस्ट इन्कम आहे ते इंटरेस्ट इन्कम तुम्हाला GST पासून एक्झम्प्टेड आहे. जे निधी कंपनीच्या बाबतीमध्ये ते एक्झम्प्टेड आहे. मात्र तुम्ही जे मेंबर्स आहेत, बॉरोवर्स आहेत, डिपॉझिटर्स आहेत की जे त्यांच्यासाठी सेवा सुविधा तुम्ही देणार आहात त्यावरती जे काही तुम्ही फीस किंवा चार्जेस त्या ठिकाणी लावणार आहात की त्याच्यावरती मात्र GST भरणं हे आवश्यक आहे. म्हणजे CGST आणि SGST हे दोन्ही त्या ठिकाणी आपल्यासाठी ऍप्लिकेबल असतील. निधी कंपनी नेमकी कोणती कामं करू शकतात हाही एक त्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे की यामध्ये निधी कंपनीच्या माध्यमातून सेव्हिंग अकाउंट्स ओपन करता येऊ शकतात. आपले जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बचत खात्याची सुविधा देऊ शकता, फिक्स डिपॉझिटची सुविधा देऊ शकता, रिकरिंग डिपॉझिटची सुविधा देऊ शकता, परंतु करंट अकाउंट ओपन करता येत नाहीत. अर्थात याबाबत अनेक ठिकाणी मागणी आहे की या संस्थांना करंट अकाउंट देखील ओपन करण्याची परवानगी द्यावी. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडथळे आहेत, कारण करंट अकाउंटसाठी त्या ठिकाणी चेकबुक सुविधेची आवश्यकता असते आणि ज्या संस्था नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी या कॅटेगरीमध्ये रजिस्टर असतात त्यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट असेल, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा असेल, त्याचबरोबर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 आणि त्यामधल्या फर्दर अमेंडमेंट्स असतील, या सर्व जर आपण पाहिल्या तर ही एक NBFC असल्यामुळे यांना स्वतःचे चेकबुक्स इश्यू करता येत नाहीयेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी करंट अकाउंटच्या बाबतीमध्ये अशा अनेक वेगवेगळ्या काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्यामुळे निधी कंपनीला आपल्या सभासदांचे करंट अकाउंट ओपन करता येत नाहीत. मात्र त्या ठिकाणी निधी कंपनी कर्ज पुरवठा करू शकते. कर्ज पुरवठा करत असताना मात्र यामध्ये सर्वात महत्वाची जी अट आहे ते म्हणजे त्यांनी सिक्युअर्ड लोन्स दिले पाहिजेत, सुरक्षित कर्ज पुरवठा केला पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की सुरक्षित कर्ज पुरवठा म्हणजे कोणत्या ना कोणत्या मालमत्ता या तारण घेऊन कर्ज पुरवठा करणं याच्यामध्ये आवश्यक आहे. विनातारण कर्ज पुरवठा निधी कंपनीला अलाउड केलेला नाही. थोडक्यात यामध्ये गोल्ड लोन दिलं जाऊ शकतं, प्रॉपर्टीच्या तारणावरती कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो, जमिनीच्या तारणावरती कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जर पगारदार नोकर असतील तर त्यांच्या पगारपत्रकाच्या तारणावरती किंवा त्याच्या ॲश्युरन्सवरती कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र कोणत्याही प्रकारचा अनसिक्युअर्ड कर्ज पुरवठा, अनसिक्युअर्ड लोन्स हे त्या ठिकाणी निधी कंपनीला अलाउड करण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर या निधी कंपन्या आपल्या सभासदांच्या करिता त्या ठिकाणी लॉकर्स फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतात आणि काही अशा महत्वाच्या जुजबी सुविधा ज्या आहेत की त्या देखील यांना पुरवठा करता येणं शक्य आहे. त्याचबरोबर निधी कंपन्यांनी कोणती कार्य करू नयेत याबाबतची देखील माहिती या सर्क्युलरमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यामध्ये जसं मी आता आपल्याला सांगितलं की निधी कंपन्या करंट अकाउंट ओपन करू शकत नाहीत, म्हणजेच आपल्या सभासदांना करंट अकाउंटची सुविधा देऊ शकणार नाहीयेत. त्याचबरोबर चिट फंड चालवू शकणार नाहीत किंवा त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकणार नाहीत. इन्शुरन्स फॅसिलिटी त्यांना देता येणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी टायअप करून ज्या काही इन्शुरन्स सुविधा दिल्या जातात अशा सुविधा त्या ठिकाणी अलाउड नाहीत. त्याचबरोबर त्या ठिकाणी सिक्युरिटीशी संदर्भात म्हणजे इन्व्हेस्टमेंटशी संदर्भात जो काही बिझनेस आहे की सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा त्यासाठी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करणं किंवा मध्यस्थ म्हणून काम करणं या देखील सुविधा त्यांना देता येणार नाहीत. त्याचबरोबर निधी कंपनी आपल्या सभासदांना प्रेफरन्स शेअर्स किंवा डिबेंचर्स इश्यू करू शकणार नाहीत. केवळ त्या ठिकाणी इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी इश्यू करू शकतात. याच्या व्यतिरिक्त त्यांना प्रेफरन्स शेअर्स किंवा डिबेंचर्स इश्यू करता येणार नाहीत. एखाद्या कंपनीला ॲक्वायर करता येणार नाही, म्हणजे निधी कंपनीला वाटलं की एखादी कंपनी आपल्यामध्ये मर्ज करून घ्यायची तर तसं ॲक्विजिशन जे आहे ते देखील निधी कंपनीला करता येणार नाही. त्याचबरोबर नॉन मेंबर्स करून त्या ठिकाणी डिपॉझिट्स घेता येणार नाहीत किंवा त्यांना कर्ज पुरवठा देखील करता येणार नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे कॉर्पोरेट्स आहेत, कंपन्या आहेत की त्यांना कर्ज पुरवठा करता येणार नाही आणि डिपॉझिट्स कलेक्शन करण्यासाठी पब्लिकली मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट देखील त्यांना करता येणार नाही. जे अशा प्रकारची एक महत्वाची तरतूद ही याच्यामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते.
त्याचबरोबर ब्रोकरेज असेल किंवा यासारख्या जे काही सुविधा आहेत की त्या सुविधा देखील त्यांना इन्सेंटिव्ह टाईप देता येणार नाहीत. म्हणजे डिपॉझिट कलेक्शन करण्यासाठी इन्सेंटिव्ह असेल, त्यांना कमिशन असेल, की याही गोष्टी त्यांना करता येणार नाहीत. तर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या तरतुदी निधी कंपनीच्या बाबतीमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. की या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास की या निधी कंपनी म्हणजे काय, त्याचबरोबर त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी असणारी प्रक्रिया काय आहे, त्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत आणि निधी कंपनी नेमकी कोणत्या प्रकारची कार्य करू शकते आणि कोणत्या प्रकारची कार्य करू शकणार नाही, या गोष्टीची माहिती आपणास यामधून मिळालेली असेल. धन्यवाद.